नमस्कार मंडळी, चला तर मग आता हिवाळा चालू झालेला आहे, तर आपण मस्तपैकी थालीपीठची एक वेगळी रेसिपी बघूया। बघा, तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। तर आपण चला पटकन स्टार्ट करूया। कसं बनवायचं ते मी तुम्हाला झटपट सांगते आता। तर इथे मी काय केलेलं आहे, गहू, बाजरी, ज्वारी आणि त्यानंतर आपलं जे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ असतं ते थोडं थोडं घेऊन भाजून घेतलेलं आहे तव्यावरती पहिले, आणि त्यानंतर मी आता इथे काढलेलं आहे मळण्यासाठी, आणि ते व्यवस्थित आता मी इथे मिक्स करून घेत आहे। त्यामध्ये आता आपण मीठ, त्यानंतर हळद, लाल तिखट, काळा मसाला, त्यानंतर ओवा टाकलेला आहे व्यवस्थित हातावर कुस्करून। त्यानंतर जे आहे तीळ टाकलेलं आहे। थंडीसाठी तीळ खूप छान असतात, म्हणजे उष्ण असतात थोडेसे, म्हणून आपण जे पदार्थ करतो त्यामध्ये तीळ वापरतो। त्यानंतर कांदा घातलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर घातलेली आहे भरपूर, आणि कसुरी मेथी टाकलेली आहे। त्यानंतर धना पावडर पण आधीच टाकलेली होती मी, ती सांगायची विसरलेली। त्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण जे पीठ भाजलेले ना, त्यामुळे थोड्याशा गठुळ्या तयार होतात पिठाच्या, तर त्या आपण हाताने आपण अशा कुस्करून घ्यायच्या आहे, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण पीठ मळतो त्या गठुळ्या तशाच राहणार नाही, त्या व्यवस्थित फुटल्या जाते। तर आता हे सगळं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। पहिले घट्टसरच बनवायचा आणि तो 10-1 मिनटं झाकून ठेवायचा व्यवस्थित। त्यानंतर आपण त्याचं पुन्हा थोडंसं पाणी घालून सैल मळून घ्यायचं, आणि त्यानंतर त्याच्या आपण धपाटे आहेत ते थापणार आहोत। तर तुम्ही इथं बघू शकता। तर आता त्याचे भाजलेलं पीठ आहे ना, ते मी का भाजलं ते मी तुम्हाला सांगते। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। जेव्हा आपण पीठ भाजतो ना, त्यामध्ये जो कच्चापणा असतो ना ते निघून जातं, आणि त्याची टेस्ट पण खाताना वेगळी लागते आणि पचायला पण सोपे जातात हे पीठ भाजल्यानंतर धपाट्यांसाठी। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले ते तुमचे पण। तर हे बघा, मी असा गोळा बनवून घेतलेला आहे, जसं आपण पोळ्यांना वगैरे करतो तसा, आणि तो आता थोड्या वेळ झाकून ठेवूया। 10-1 मिनटं त्याला रेस्ट दिल्यानंतर मी एक सुती कापड घेतलेलं आहे, त्यावरती थोडंसं खाली पाणी टाकलेलं आहे, म्हणजे जेव्हा आपण हे धपाटे थापू त्यावेळेस जेव्हा आपण तव्यावर टाकू त्यावेळेस ते त्या कापडाला जे आहे ते चिपकणार नाही, इझिली निघतं। त्यामुळे जेवढा आपण धपाटा थापणार आहोत त्या सगळ्या भागाला जो आहे कापडाचा, त्याला आपण पाणी लावून घेऊ व्यवस्थित। हे बघा, थोडासा गोळा घेतलेला आहे मी पिठाचा, आणि व्यवस्थित पाण्याने थापायचं आहे। पाणी बोटाला याच्यासाठी लावते की ते चिपकत नाही हाताला, आणि व्यवस्थित पसरलं पण जातं पाण्याने। तर ते पीठ भाजलेलं आहे त्यामुळे थोड्याशा कडा फाटतात, कारण की त्याच्यामध्ये ज्वारी आणि बाजरीचं पीठ पण आहे। त्या व्यवस्थित कडा अशा हे करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे त्याकडे। हे बघा, जॉईंट करून घ्यायचं आहे, आणि व्यवस्थित तुम्हाला जसं वाटलं तसा जाड किंवा पातळ जोही तुम्हाला साईज ठेवायची, आणि जितकेही मोठे करायचे तितके तुम्ही करू शकता। इथे रेडी झालेलं आहे। त्यानंतर कुरकुरीत भाजण्यासाठी मी आता याला इथे होल केलेला आहे, जेणेकरून आपण जे ऑइल टाकतो ते सगळीकडे स्प्रेड होईल आणि तो कुरकुरीत बनतं धपाटे। तर आता मी इथे तवा तापून घेतलेला होता, त्यानंतर इथं तेल पसरवलेलं, तुम्ही तेल वापरू शकता, बटर वापरू शकता, त्यानंतर जे आपल्या घरी साजूक तूप असतं ते पण वापरू शकता, तुम्हाला जे आवडेल त्यामध्ये तुम्ही मस्त कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहे। ते पीठ भाजल्यामुळे त्याची टेस्ट ना, जे नॉर्मल पिठाचे धपाटे असतात त्याच्यापेक्षाही नक्कीच खूप वेगळी आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसे झालेत तुमचे ते। व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे, कमी गॅसवर भाजायचे म्हणजे जळणार नाही। खालची बाजू भाजलेली, आपण याला पलटी करूया। हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त दिसतं, आणि त्यावरती आपण जे तीळ टाकले ना ते पण असे व्यवस्थित दिसत आहेत सगळे, दिसायला पण खूप छान दिसत आहे, आणि खायला तर खूपच छान लागतात। व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे। झाला आपला पहिला धपाटा रेडी। आता दुसरा पण मी तोपर्यंत थापून घेतलेला आहे, तो पण आपण मस्त व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तेल सगळीकडून वरून टाकायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। नक्की करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे ते। माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि शेअर पण नक्की करा। करून बघा आणि कसं झालं मला ते सांगा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।